नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपले व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या बोकडांमध्ये त्यांचे जर आपल्याला वजन चांगल्या पद्धतीने वाढवायचे असेल, तर त्या ठिकाणी आपण कुठल्या 2 औषधांचा वापर करायचा, की ज्यामुळे आपल्याला आपल्या बोकडांमध्ये त्यांच्या वजनाची वाढ ही खूप चांगली करण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होईल. तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यामध्ये शेळी, मेंढी संगोपन करत असाल आणि आपल्याला जर आपल्या या पशूंमध्ये त्यांचे वजन वाढवायचे असेल, तर त्या ठिकाणी आपण त्यांना त्यांच्या शरीरासाठी आवश्यक असणारे जे विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, त्यांच्या शरीरासाठी आवश्यक असणारी जी एनर्जी असेल, तर या सर्व गोष्टी जर आपण आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या बोकडांमध्ये त्या ठिकाणी दिल्या, तर मित्रांनो निश्चितच आपल्याला आपल्या या पशूंचे वजन वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मग यामध्ये मित्रांनो आपण यांना कुठल्या औषधाचा वापर करायचा, की ज्यामुळे आपल्याला आपल्या या बोकडांमध्ये हे सर्व घटक त्या ठिकाणी एकत्रित मिळतील आणि आपल्याला आपल्या या पशूंचे वजन वाढीसाठी त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळेल. तर या विषयावरती त्या ठिकाणी आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या बोकडांमध्ये त्यांचे वजन वाढवायचे असेल तर त्या ठिकाणी आपण सर्वात पहिले जे काही औषध वापरायचे आहे तर ते म्हणजे आपण आपल्या या बोकडांमध्ये त्यांचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी करून घ्यायचे आहे. मित्रांनो, आपले बोकड कुठल्याही वयाचे त्या ठिकाणी असू द्या, त्यांच्यामध्ये सर्वात पहिले आपण त्यांचे जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे. या जंताच्या औषधामुळे त्या ठिकाणी आपल्या या बोकडांच्या शरीरामध्ये किंवा आपल्या शेळ्या मेंढ्या असतील त्यांच्या शरीरामध्ये असणारे जे काही सर्व प्रकारचे जंत आहेत, त्यांचा जर आपण त्या ठिकाणी नायनाट केला, तर त्यानंतर मग मित्रांनो आपल्या या पशूंना आपण जे काही औषधं देणार आहोत, तर त्याचे शोषण जे आहे, तर ते त्यांच्या शरीरासाठी चांगले होण्यासाठी या जंत निर्मूलनाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपण सर्वात पहिले आपण आपल्या या सर्व पशूंचे जंत निर्मूलन आधी त्या ठिकाणी करून घ्या आणि त्यानंतरच मग आपण त्या ठिकाणी या औषधाचा त्यांच्या आहारामध्ये वापर करा. मित्रांनो, आपण आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा बोकडांमध्ये त्यांचे जंत निर्मूलन करत असताना त्यांना अल्बेंडाझोल असेल, ज्यालाच आपण अल्बोमार त्या ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला औषध अवेलेबल आहे. तर या औषधाचा वापर आपण आपल्या बोकडांमध्ये करू शकतो. आपल्या गाभण जर शेळ्या असतील तर त्यांच्यामध्ये आपण फेनबेंडाझोल या लिक्विडचा किंवा टॅबलेटचा त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करू शकतो, की ज्यामुळे आपल्याला आपल्या या पशूंचे जंत निर्मूलन चांगले करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा या औषधांचा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तसेच आपण त्या ठिकाणी क्लोसेंटाल या औषधाचा देखील आपल्या या पशूंमध्ये उपयोग करू शकतो. क्लोसेंटाल हे देखील अतिशय सुंदर औषध त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. या औषधामुळे आपल्या या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जवळपास सर्व जे जंत आहेत, तर त्यांचा नायनाट करण्यासाठी या क्लोसेंटालचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आपल्या या पशूंचे सर्वात पहिले जंत निर्मूलन त्या ठिकाणी करून घ्या आणि मगच आपण जे औषध सांगणार आहोत, तर त्या औषधाचा आपल्या या पशूंमध्ये त्या ठिकाणी आपण वापर करा. मित्रांनो, या जंत निर्मूलन करत असताना आपण आपल्या या पशूंना ज्या दिवशी त्यांचे जंत निर्मूलन करणार असाल, तर त्याच्या आधी त्यांना आदल्या दिवशी थोडासा जो गूळ आहे, तर तो गूळ त्यांच्या आहारामध्येच द्या, की ज्यामुळे आपल्या या पशूंचे जे काही जंत निर्मूलन आहे, तर ते एकदम प्रॉपर होण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्यांना त्या ठिकाणी या जंतांच्या गोळ्या किंवा औषधांचा त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करू शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया, की आपण जंत निर्मूलनानंतर आपल्या बोकडांसाठी कुठल्या औषधाचा वापर करायचा, की ज्यामुळे आपल्याला आपल्या बोकडांमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी फायदा होईल, त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी फायदा होईल आणि त्यांचे वजन वाढवण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होईल. तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. मग यामध्ये मित्रांनो आपण आपल्या या बोकडांमध्ये किंवा शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांना गट जेस्ट हे जे औषध आपल्याला सावा व्हेट कंपनीचे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, त्याचा वापर आपण आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा बोकडांमध्ये त्या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, या सावा व्हेट कंपनीच्या लिक्विड गट जेस्टमध्ये त्या ठिकाणी आपल्याला विटॅमिन्स दिलेले आहेत, मिनरल्स दिलेले आहेत, अमायनो ॲसिड दिलेले आहेत, ट्रेस एलिमेंट्स दिलेले आहेत, इलेक्ट्रोलाइट्स दिलेले आहेत. तर यांसारखे अतिशय सुंदर घटक त्या ठिकाणी आपल्याला या गटजेस्ट लिक्विडमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण पाहूया, की या गटजेस्ट लिक्विडच्या वापरामुळे आपल्याला आपल्या बोकडांमध्ये त्या ठिकाणी कुठले फायदे पाहायला मिळू शकतात आणि आपल्याला या औषधाचा जो काही डोस आहे, तो आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी कसा देऊ शकतो. मित्रांनो, आपल्याला या गटजेस्ट लिक्विडमध्ये जे काही विटॅमिन्स दिलेले आहेत, तर यांच्या वापरामुळे आपल्या या पशूंमध्ये, खास करून आपल्या शेळ्या मेंढ्या किंवा बोकडांमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा जी आहे, तर ती देण्यासाठी या विटॅमिन्सचा त्या ठिकाणी चांगला फायदा होतो.
त्यासोबतच आपल्या या पशूंमध्ये त्यांचे जे पचन आहे, तर ते पचन चांगले करण्यासाठी देखील या व्हिटॅमिन्समुळे आपल्याला आपल्या या पशूंमध्ये त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. सोबतच त्यांची भूक जी आहे, तर ती भूक वाढवण्यासाठी, त्यांची चयापचय जी काही क्रिया आहे, तर ती सुरळीत ठेवण्यासाठी या व्हिटॅमिन्समुळे आपल्या या शेळी मेंढींमध्ये किंवा बोकडांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा या लिक्विडचा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. तसंच मित्रांनो, या लिक्विडमध्ये त्या ठिकाणी काही ट्रेस एलिमेंट्स दिलेले आहेत. तर यांच्या वापरामुळे आपल्या या बोकडांमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी फायदा होतो. आपल्या या पशूंच्या शरीरामध्ये आलेली कुठल्याही प्रकारची कमजोरी असेल, तर ती दूर करण्यासाठी या ट्रेस एलिमेंट्समुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे एन्झाईम्स आहेत, तर त्यांचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी या ट्रेस एलिमेंट्समुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. तर या लिक्विड गडजेसचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या बोकडांमध्ये करतो, तर या व्हिटॅमिन्समुळे, या ट्रेस एलिमेंट्समुळे आपल्या या बोकडांच्या किंवा या शेळींच्या शरीरावरती देखील चमक चांगली वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला या औषधाचा चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्याला या गडजेस लिक्विडमध्ये जे काही प्रोटीन्स दिलेले आहेत, अमायनो ॲसिड्स दिलेले आहेत, तर यांच्या वापरामुळे आपल्या या पशूंची भूक जी आहे, तर ती चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. सोबतच त्यांचे वजन वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये या प्रोटीन्स आणि अमायनो ॲसिड्सची जी काही कमतरता असेल, तर ती भरून काढण्यासाठी देखील या गडजेस लिक्विडचा आपल्याला आपल्या या पशूंमध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, या औषधामध्ये इलेक्ट्रोलाइट्स सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे काही पाण्याचं बॅलन्स आहे, तर तो व्यवस्थित ठेवण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांना आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे, तर ते कमी करण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांना जुलाब होण्याच्या जे काही समस्या असतात, तर त्या कमी करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो. आणि आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा बोकडांमध्ये त्यांना ऊर्जा देण्यासाठी देखील या इलेक्ट्रोलाइट्समुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या या बोकडांमध्ये या गडजेस लिक्विडचा जर त्या ठिकाणी वापर केला, तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी अतिशय चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आम्ही या औषधाचे जे काही रिझल्ट आहेत, ते देखील त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आपल्या या पशूंची भूक अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी त्या ठिकाणी नक्कीच चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. सोबतच त्यांची वाढ जी आहे, ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला फायदा होतो. त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो. त्यांच्या शरीरावरती जी काही चमक आहे, तर ती चमक चांगली आणण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो. आपल्या या पशूंची रोगप्रतिकार शक्ती जी आहे, तर ती देखील वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो. त्यामुळे आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा बोकडांमध्ये त्यांना आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे, तर ते देखील कमी करण्यासाठी आपण या गडजेस लिक्विडचा वापर जर आपल्या पशूंमध्ये केला, तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतो. मित्रांनो, आपण या गडजेस लिक्विडचा जो काही डोस आहे, तर तो आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा आपले जे मोठे बोकडं असतील, तर त्यांच्यामध्ये साधारणतः आपण 15 ते 30 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. तसेच आपले जे लहान बोकडं असतील, त्यांचे समजा 3, 4, 5 महिन्याचे बोकडं असतील, तर त्यांच्यामध्ये साधारणतः आपण 5 ते 10 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या लिक्विड गडजेसचा वापर जर आपण आपल्या या पाठींमध्ये किंवा बोकडांमध्ये त्या ठिकाणी केला, तर आपल्याला निश्चितच आपल्या या पशूंची तब्येत सुंदररित्या त्या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळेल. त्यांचे वजन वाढलेले पाहायला मिळेल, त्यांची भूक वाढलेली पाहायला मिळेल, त्यांच्या शरीरावरती चमक त्या ठिकाणी चांगली राहील, त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे वाढलेली पाहायला मिळेल. त्यांचे पचन जे आहे, तर ते सुधारण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा आपल्याला नक्कीच मिळेल. त्यामुळे आपण या लिक्विड गडजेसचा वापर आपल्या या पशूंमध्ये अवश्य करून पहा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले असे फायदे या लिक्विडचे पाहायला मिळतील. मित्रांनो, या औषधाचा वापर करण्यापूर्वी आपण आपल्या या शेळ्या मेंढ्यांचे किंवा बोकडांचे जंतनिर्मूलन त्या ठिकाणी नक्की करा, की ज्यामुळे आपण नंतर या औषधाचा वापर केल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक जे काही घटक आहेत, त्यांचे जे शोषण आहे किंवा आपण त्यांना जो चारा देतोय, जो खुराक देतोय किंवा त्यांना जो हिरवा चारा असेल, त्याचे जे शोषण आहे, तर ते वाढवण्यासाठी या लिक्विडमुळे आणि या डिवॉर्मिंगमुळे आपल्या या पशूंमध्ये आपल्याला चांगला फायदा हा नक्कीच मिळेल. मित्रांनो, या लिक्विडचा वापर आपण आपल्या सर्व पशूंमध्ये करू शकतो. यामध्ये आपल्या गाभण शेळ्या असतील, आपल्या दूध देणाऱ्या शेळ्या असतील, आपले चारा खाणारे लहान बोकड असतील, पाठी असतील, तर या सर्वांमध्ये हे जे औषध आहे ते अगदीच सेफ आहे
आणि या औषधाचे रिझल्ट आपण एकदा नक्की घेऊन पहा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुंदर रिझल्ट या लिक्विड गटजेस्टचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या बोकडांमध्ये त्यांना वजन वाढवण्यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे, कुठल्या 2 औषधांचा वापर जर आपण आपल्या या बोकडांमध्ये किंवा शेळ्या मेंढ्यांमध्ये त्या ठिकाणी केला, तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे पाहायला मिळतील. तर या विषयावरती माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.